आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीचं अभिनाट्य वाचन. संगीत परीक्षित भातखंडे. सादरकर्त्या उमा दीक्षित. आज ऐकूया गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 17वा. श्रोतेहो, गोफ या कादंबरीच्या अभिनाट्य वाचनाचा आज शेवटचा भाग. मानचा मुलगा आणि वसुमतीचा नवरा सुलक्षण याच्या निधनानंतर आजपर्यंत एकत्र न आलेल्या या सासूसुना एकत्र येतात. दोघींना एकमेकींचा आधार वगैरे अशा विशिष्ट मध्यमवर्गीय विचारसरणीतून नव्हे, तर वसुमती सुलक्षणच्या मागे नातू आदित्य मोठा होईपर्यंत त्यांनी सांभाळलेल्या स्थावर जंगम, घर वावर, पैसा अडका या मालमत्तेची तात्पुरती मालकीण आहे म्हणून. सुलक्षण गेल्यानंतर माँकडे राहायला जाण्याचा पर्याय त्यावेळी तरी तिला पटण्यासारखा होता. माँबद्दलच्या कर्तव्य भावनेची जाणीवही तिच्याकडून या निर्णयात होती. मात्र आजवर एकमेकींशी जिव्हाळ्याचं नातं नसलेल्या या दोघींना ही अशी नवीन सुरुवात करणं जड जाणार होतं. यात वसुमती, ज्यांना अत्यंत आदरणीय मानते, अशा भंतेंची मदत माँ घेतात. सगळं जुळून येतं. भंते तर पत्रभेट आणि प्रत्यक्ष भेटीत मानचेही सुहृद होतात, अगदी भाऊच. पुढेही भंतेंच्या मृत्यूपर्यंत हे जिव्हाळ्याचे संबंध अधिक गहिरे होत राहतात. खरं तर गोफमध्ये हळूहळू जुळत जाणारे नात्याचे सगळे भावबंध वाचकांनाही थेट आपलंसं करतात. थोडेसे अनोखे, जगावेगळे असले तरीही, कारण ही सगळी माणसं अत्यंत प्रामाणिकपणे जगणारी, प्रामाणिकपणे विचार करणारी, तत्वांची तडजोड न करणारी आणि तरीही निखळ, सालस, सहृदयी अशी आहेत. मांनी ज्याला स्वतःच्या लेकरासारखं सांभाळलं, सुलक्षणनेही ज्याला भावासारखं मानलं, तो आनंदा. सुलक्षण वसुमतीचा मित्र असलेला जसपाल, याशिवाय युवरा, संजा, आबू, अंजना, घर वावरात काम करणारी ही सगळी मंडळीही या कुटुंब कबिल्याचा भाग झाली. मूल होत नाही म्हणून माहेरी गेलेल्या अंजनाला वसुमती परत घेऊन आली आणि तिला आपल्या बहिणीसारखं सांभाळायचं ठरवलं. हे सगळं आपल्याही मनाला खूप आतपर्यंत जाऊन भिडतं. अगदी आदित्यवर सुद्धा या अशा विचारांचा प्रभाव सहज आहे आणि त्यामुळेच वसुमती आणि जसपाल भविष्यात एकमेकांचे जीवनसाथी होणार हे इतर सगळ्यांप्रमाणेच आदित्यालाही माहिती आहे आणि मान्यही आहे. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल ह्या म्हणीप्रमाणे गोफचा शेवट आनंदाचा आहे. पण त्यामुळेच त्यात घडलेली प्रत्येक गोष्ट पटणारी, न्याय्य आहे असं नव्हे, तर ती पटणारी, न्याय्य आहे ती स्वतंत्रपणेच. ती सुट्टी वेगळीसुद्धा आपल्याला पटतेच पटते. एकूणच खूप प्रामाणिकपणे जगणं हा यांच्यापैकी प्रत्येकाच्याच विचारांचा भाग आहे. म्हणूनच जे घडतं त्याला एक तर्कसुसंगत क्रम मिळतो. आणि खरं तर म्हणूनच गोफ जिथे संपते तिथे नात्यांची नवी सुरुवात होते. आज या नव्या सुरुवातीची नांदी ऐकूया गोफ. भाऊ वारले तेव्हा तर वसुमती फुटून गेलीच, पण त्या दुःखातून सावरते न सावरते तोच गिरजाबाई गेल्या. माझ्या काळजाचं पाणी झालं. भाऊंच्या जाण्याचं दुःख आम्ही सगळ्यांनी वाटून घेतलं, एकमेकांना धीर दिला. पण तिच्या आईच्या मृत्यूचं दुःख निखळ तिचं होतं. मनात असतं तरी मला दुःखाचं नाटक करता आलं नसतं. पोरीला एकटीला जाऊ द्यायला हात तयार नव्हते. पण ती परत आली तेव्हा बघून आश्चर्यानं माझे डोळे विस्फारले. नुसतं तेज पसरलं होतं तिच्या चेहऱ्यावर. म्हणाली, दुःख वेदना न काढता गेली आई. इतकं चांगलं मरण आपल्या सर्वांच्या वाट्याला यावं. मी जरा अडखळतच विचारलं, सूतक धरायचे का बेटा? तर हसून म्हणाली, छे, पुण्यवान माणसं ती मा.
आपल्या आयुष्यात येऊन गेली म्हणून सोयरच करूया. मी बघत राहिले. जन्मभर तिचा दुस्वास करणाऱ्या गिरिजाबाईंबद्दल हे की सुलक्षणबद्दल, भाऊंबद्दल? सुलक्षण वारला त्या रात्री आम्ही त्याच्या 2 बाजूंना बसून होतो. बेशुद्धीतच गेला. सोडला श्वास घेतला नाही तेव्हा कळलं. त्यांनी दखल घेतली ना तिची ना माझी. भाऊ तर तिकडे दूरच गेले आणि ती पोचेतो गिरिजाबाई कोमामध्ये. कुणाला ओळखण्याच्या पलीकडे होत्या. मग समजले तरी काय तिला आता त्यांच्याबद्दल नव्यानं. आता तिचं रात्रीचं ते एकटंच लिहिणं वाचणं खूप कमी झालंय. पुस्तक हातात घेऊन बाहेर माझ्याबरोबरच बसते, पण वाचते की नाही कुणास ठाऊक. नाही म्हणायला आनंदाबरोबरचे वादंग मात्र चालू असतात. आता ख्रिसमसला आदित्य आला म्हणजेच होणार बदल आमच्या दिनचर्येत. त्या बदलाची वाट बघतीये मी. आपली सतत कसली तरी कुणाची तरी वाट बघत असते. आता वाटतंय पूर्वीची संतापलेली चिडचिड करणारी वसुमती पत्करली, पण ही गुपचूप घनघोर विचार करणारी, नेमलेलं काम करावं तसं आयुष्य रेटणारी नको. जसपालला सांगितलं तर म्हणतो जूनपर्यंत थांबा माझी. आनंद म्हणतो कुठं काय, चांगली कडाकड भांडते ना काय रोज. पण मला सारं काही समजतंय. अंजनासुद्धा म्हणते माझ्या बहिणाबाई हडकल्या, त्यांना दूध प्यायला सांगा. आणि आम्ही आपल्या वाट बघतोय. आदित्य, आनंदा, जसपाल कुणाकडून तरी काहीतरी होईल म्हणून. बायकांना सगळं समजतं, पण वाट बघायला लागते काही न समजणारे ते नालायक गडी काही करतील म्हणून. डिसेंबरपासून जूनपर्यंत नुसते एकामागून एक दिवस उरकले. सगळं काही नेहमीसारखं लक्ष देऊन केलं. निर्णय घेतले, कामं नेमून दिली. पगार, आजार, थोडासा पाऊस, मग दुष्काळाची भीती, परत थोडा पाऊस. आता जून संपायला आला आणि निदान आत्तापर्यंत तरी बऱ्यापैकी पाऊस झालाय. पुढचं ते पुढे. मी इथे आले त्याला 1.5 वर्ष होऊन गेलं. प्रथम कटकटीच्या, अशक्य वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी, मग ही सारी माणसं, जनावरं, त्यांची कामं, सारं अंगवळणी पडलं. आणि एकामागून एक जाणाऱ्या प्रत्येक दिवसाला असा काही स्वतःचा लक्षात राहण्याजोगा चेहरा मोहरा, अर्थ उरला नाही. कधी मोठ्या टळटळीत घटना घडल्या तेव्हा त्यांची दखल घेतली, त्यांच्यावर विचार झाला, त्यांची संगती लावायला बघितली. त्यांच्यामुळे आयुष्य बदललं, चढलं, उतरलं, वळलं, या मार्गाकडून त्या मार्गाकडे लागलं. पण मग त्या पचवल्या आणि त्यांच्यामुळे घडलेले बदलही. आता आणखी एका वळणापाशी उभी आहे. आदित्य आता मोठा झाला. आता त्याचे निर्णय त्यानंच घ्यायचेत आणि त्यांच्याप्रमाणे त्याचं आयुष्यही एका मार्गाला लागेल. ही घटना आता साजरी करणार आहेत. गेल्या 2 वर्षातल्या दुःखद घटना आता आम्ही सारे मागे टाकू अशी त्यांची अपेक्षा आहे. त्या मागे टाकण्याचा एकच मार्ग मला तरी सापडलाय. त्यांना आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवणे. सुलक्षण, भन्ते, आई यांना मागं टाकलं तर माझ्याच आयुष्याला अर्थ उरणार नाही. आदित्याला 10वीत इतके सगळे मार्क मिळाले, ते चांगली मोठी पार्टी करून साजरे करायचा माननी घाट घातला. आदित्य खुश, आनंदा खुश. मग मी उगाच कशाला म्हणून कोण ऐकणार होतं? 2 दिवस आधी आलेला जसपाल आम्हा मायलेकरांना गाडीत भरून खरेदीला निघाला. वाटे तिकडचं बोलताना त्याच्या शेजारी बसलेला आदित्य गप्पच होता. जसपालनं त्याला संभाषणात ओढायसाठी विचारलं, आता काय करायचं म्हणतोस? सायन्स, PCB. मग माणसांचा नाही तर जनावरांचा डॉक्टर होईन. तो पुढचं म्हणाला नाही तरी आम्ही समजलो.
म्हणजे इथेच राहून कामधंदा करता येईल. जसपाल म्हणाला. आणि पुढच्या अभ्यासाची वर्ष कुठं? तुझ्याकडे मुंबईला. मी मोडता घालायला श्वास घेतला. त्याचे शब्द व्हायच्या आतच जसपाल म्हणाला. आणि वसुमतीशी लग्न करून मीच इथं राहायचं ठरवलं तर? आता माझी वाचाच बसली. आश्चर्य, राग, धक्का सारे एकाच वेळी माझ्या तोंडून बाहेर फुटायची धडपड करायला लागले. आदित्य चटकन मागे वळून माझ्याकडे पाहून म्हणाला. ग्रेट आयडिया. मग मी पण इथेच येईन. इथलं कॉलेज इतका काही टाकाऊ नाही. आपण आपला अभ्यास केला की झालं. मी कराकर दातोट खात म्हणाले. आता असं करूया, तुम्ही दोघं एकमेकांशी लग्न करून इथे राहा, मी जाते मुंबईला. माझ्या आदळआपटीला ते चक्क हसले. तेव्हा म्हणाले, गाडी चालवतोयस म्हणून, नाहीतर डोकी चपटली असती तुमची एकमेकांवर. गाडी थांबवून मागे वळून जसपाल म्हणाला. हे आता नाही म्हणतेस की काय? इतकी वर्ष मला झुलवत ठेवून अखेर माझ्या तोंडाला पानं पुसायची ही क्रौर्याची कमाल झाली हा. आणि या मोठ्या विनोदाला दोघंही पुन्हा हसायला लागले. मी दार उघडून बाहेर पडून तरातरा चालायला लागले. पण माझं मला समजेना इतका राग कसला आला ते. आज ना उद्या आम्ही लग्न करणार ही गोष्ट सर्वांनाच अपेक्षित होतीसे दिसलं, अगदी त्या बिल्लीला सुद्धा. मग मला झालं होतं काय? डोळ्यातून गळणाऱ्या संतापाश्रूंमुळे वाट दिसेना म्हणून कडेच्या मैलाच्या दगडावर बसकण मारली. गाडी जवळ येऊन थांबली आणि आतून उतरून आदित्य माझ्यापाशी उकिडवा बसला. रडणाऱ्या बायांजवळ जनरल पुरुष जो सहनशील आवाज काढतात तो काढून म्हणाला. कमॉन आई, इतकं चिडायला काय झालं? तू जसपालशी लग्न करणार आहेस ही गोष्ट जगजाहीर नाही का एव्हाना? तुला एक चेष्टाच समजत नाही. कशी समजेल? तुमचा मगताय ना सगळ्या विनोद बुद्धीचा. पण मग म्हणायचं काय तुला? दार उघडून जसपालही शेजारी उभा राहिला. वर त्याच्याकडे आणि खाली आदित्याकडे बघत म्हटलं, आता एकदा विचार तरी बाबा. जरासंच हसत पण गंभीरपणे त्यानं विचारलं. वसुमती, माझ्याशी लग्न करशील का? पालथ्या मुठींना आसवं पुसून मी म्हणाले, हो. आणि उठून हात देऊन मला उठवून उभी करून आदित्य म्हणाला, चला हे काम तर झालं, आता खरेदी करून टाकू. त्याला धपाटा मारायला मी उगारलेला हात धरत जसपाल म्हणाला. हे उगाच माझ्या मुलाला मारझोड करायची नाही हा. तुझा सख्खा झाला म्हणून काय झालं? माझे अश्रू अजून ओसरायला मागत नव्हते. तेव्हा आता या बाईचं करायचं काय अशा आविर्भावात ते दोघे माझ्याकडे बघत उभे असताना उलट्या दिशेनं जाणारी जीप थांबली आणि आनंद आतून म्हणाला. काही मदत हवी आहे का? उदाहरणार्थ वसुमतीला अटक बिटक करणं. तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं की हे नाटक तिघांनी मिळूनच रचलं होतं आणि पुन्हा मला राग आला. मी रागवून त्यांच्याकडे आणि ते हसत माझ्याकडे बघत असताना म्हटलं, तुम्हाला शह द्यायला माझी पण कामाच्या नाहीत, त्याही तुम्हालाच धार्जिण्या. एक मुलगी हवी होती मला, म्हणजे दाखवला असता इंगा. जसपाल म्हणाला. मी बाबा प्रयत्न करतो. आणि ते पुन्हा हसायला लागले. पण मनातल्या मनात त्या फुक्या पुरुषांना न समजणाऱ्या रागाच्या आत एक नवीच झुळूक गुणगुणली. का नसावी मुलगी मला? पोटची नाही तर नाही, पण माझी? जसपाल आदित्यबरोबर गाडीत न चढता जीपमध्ये चढून म्हणाले, चल मानना जाऊन सांगूया बातमी. जीप सुरू करून गिअर टाकत तो म्हणाला. वाट बघत असेल मा या बातमीची. काही न बोलता थोडं अंतर गेल्यावर मी म्हटलं, आनंद थांब जरा. आश्चर्यानं माझ्याकडे बघून तो थांबला. तेव्हा सरळच त्याला विचारलं, तू राजी आहेस ना या लग्नाला? मला तुझी चिंता वाटते. सुलक्षण मागं मानची जबाबदारी मी घ्यायला हवी. ही भंतेंची आज्ञा मी मानली आणि त्यात मानबरोबर तूही आलास. आपला सुरुवातीचा संघर्ष, राग, गैरसमज विरून गेले आणि त्यांच्यासारखाच तू माझा झालास. त्यांचा, सुलक्षणचा आहेस म्हणून, आणि आता आदित्यचा, जसपालचा आहेस म्हणूनही. पण आदित्यला जसपाल जन्मापासूनचा आहे. सुलक्षणनं काय केली असती इतकी त्याची माया आणि देखभाल जसपालनं केली आहे. त्याच्या आयुष्यात आमच्या लग्नानं कसलाच फरक पडणार नाहीये. पण तुला तर यात सुलक्षणशी, माझींशी बेमानी दिसत नाही ना? दिसते. म्हणालो तर निर्णय फिरवशील?
पुन्हा भन्तेंना आठवत अंगठ्याचं नख कुरतडत जरा वेळ गप्प बसले आणि मग विचारलं, पण का म्हणशील? जसपाल तुला इतका आवडतो तो माझा नवरा म्हणूनच का आवडायचा राहील? आता तो गप्प बसला. मी पुन्हा सांग ना म्हटल्यावर म्हणाला, काय सांगू? तुझ्या या लग्नाकडे पाठ फिरवायची म्हटली तर तू, जसपाल, आदित्य, कुणी सांगावं, मा सुद्धा, सगळ्यांकडे पाठ फिरवावी लागेल. नाही वसुमती, त्याला तयारी नाही माझी, पण राजी आहे असं म्हणायची नाही. पण का? त्याच्या मृत्यूनंतर कधी ना कधी हे लग्न होणार ही सुलक्षणची सुद्धा खात्री होती. स्टिअरिंग व्हीलवरच्या आपल्या दोन्ही हातांकडे बघत तो गप्पच बसला आणि काही वेळानं अजून हातांकडेच बघत अगदी हलक्या आवाजात अस्फुटसं म्हणाला, मीच तुझ्याशी लग्न करीन असं म्हणत होतो. कुणीतरी पोटात ठोसा मारावा तसा माझा श्वास भस्कन बाहेर पडला. तो मला परत घेताच येईना. जाळ्यातल्या माशासारखी माझ्या तोंडाची नुसती उघडझाप झाली. दोघे तसेच निश्चल बसून राहिलो. आपल्या गालांवरून आसवं वाहतायत हे माझ्या लक्षात आलं ते त्यानं रुमाल पुढं केल्यावर. ती पुसल्यावर मला अडखळत धडपडत शब्द सापडले, अगदी वेडगळ, तोकडे, व्यर्थ. कसं शक्य आहे ते आनंदा? तू किती लहान. सारं आयुष्य आहे. माझी 40शी सुद्धा छे रे. अर्थ आहे का काही? अरे रे, आता रे काय करायचं? या मूर्ख बडबडीला अर्थातच तो हसला, खिन्न पण मनापासून, आणि मग म्हणाला, अभिनंदन. हे अगदी पोटातून. त्याच्याकडे जाऊ पाहणाऱ्या उजव्या हाताला मांडीत मूठ वळवून घट्ट धरून ठेवलं होतं. तो त्याचे शब्द ऐकल्यावर सोडला. त्यानं त्याच्याकडे प्रवास करून त्याचा हात पकडला तेव्हा तो माझ्याकडे मान वळवून हसला. हात परत मांडीत ठेवून मनात म्हणाले, ते काही असलं तरी आता लवकर लग्न करून द्यायला हवं आनंदाचं. आणि या खास बायकीपणाला स्वतःशी हसत त्याला म्हणाले, चल तर मग. आदित्याला 10वीच्या परीक्षेत घसघशीत मार्क पडले त्याची हट्टानं केलीच मी पार्टी. नुसते घरावावरातले नाही तर गावातलेही कितीतरी येऊन गेले. वसुमती, अंजना, मी, आनंदा, आदित्य, जसपाल, सगळ्यांची दमछाक झाली. पण माझं मन अगदी आभाळा एवढं मोठं झालं. कितीतरी वर्षांनी घर गजबजून गेलं होतं. सारी लेकरं इकडून तिकडे लगबग करत होती. येणारे जाणारे साऱ्यांचं तोंड भरून कौतुक करत होते. त्याचं एकीकडून हसत स्वागत होत होतं तर एकीकडून सुलक्षणच्या आठवणीनं साऱ्यांचे डोळे पुन्हा पुन्हा भरून पण येत होते. इतक्या तीव्रतेनं आमच्या मनात जिवंत असलेला तो नाही असं कसं म्हणता येईल. आणखीही एक समाधान वाटलं की जसपालच्या या निर्णयामुळं गेल्या 6 महिन्यातला निश्चळ अलिप्तपणा सोडून वसुमतीही आमच्यात परत आली. आदित्य आणि मी तर खुशच आहोत. आनंदाची जरा शंका होती, पण बघते तर कळत नकळत तो जसपालला दादाच म्हणायला लागलाय. माझ्याखेरीज कुणाच्या ध्यानात आलेलं दिसत नाहीये. सगळं आवरून सावरून मी उसरीत आले तेव्हा आदित्य आनंदा येऊन कठड्यावर बसले आणि जसपाल खुर्चीत. वसुमतीची ये जा चालूच होती. मीही हुश्य करून जसपाल शेजारी खुर्चीत अंग टाकलं आणि तिला म्हटलं, अंजनासुद्धा झोपली बेटा, आता बैस जरा. तर म्हणाली, तुमच्या पोरांना कॉफी हवी आहे, ब्रँडी पण. आदित्य म्हणाला, मला नाही मा, मी नुसतं आईस्क्रीम मागितलंय. मी म्हटलं,
करतेच आहेस तर मला पण कर कॉफी, पण तुमच्या इतकी स्ट्रॉंग नको आणि दूध जास्त. आतल्या दरवाजात कमरेवर हात ठेवून उभी राहून म्हणाली. आणखी काही स्पेशल फरमाईशी? जसपाल म्हणाला. नाही, नेहमीच्याच. मला साखर नको आणि आनंदाला दूध नको. जशी आज्ञा. म्हणून ती आत गेल्यावर आम्ही हसलो. पण तिनं येऊन सगळ्यांच्या हातात त्यांचे त्यांचे कप पेले देतो आपल्याच विचारात गप्प होतो. ती आदित्याच्या शेजारी कठड्याला टेकून उभी राहिल्यावर मी म्हणाले, आपले जे 2 इथं नाहीत त्यांची आठवण काढून पिऊया. माझं सुलक्षण आणि माझे भाऊ, त्या दोघांनी मिळून बनवलंय आपलं हे कुटुंब. म्हणून सुलक्षण, धर्मकीर्ती. सगळ्यांनी एक एक घोट घेतल्यावर आनंदा म्हणाला. माझी एक बातमी आहे मा. काय रे बाबा, तूही लग्न ठरवलंयस? छे, माझ्या सरांचं पत्र आलंय. काय म्हणतात? काही नाही, या वर्षाअखेर ते रिटायर होणार आहेत. त्याच्यात माझी बदली आणि बढती सुद्धा करायला बघतायत ते. आज ना उद्या उठून तो नोकरी मागं कुठेतरी जाणार हे ठाऊक होतं. तरी पोटात भीती वाटली. बदली कुठे होण्याची शक्यता आहे हे त्यानं मोघम ठेवलं म्हणून तर आणखीनच. तरी त्यांनी वाकून पायाला हात लावल्यावर यशस्वी हो म्हणाले. जरा घुटमळून त्यानं जसपाल वसुमतीलाही नमस्कार केला तेव्हा ते लाजले आणि नुसतेच अभिनंदन म्हणाले. मग जसपाल हसत म्हणाला. पण म्हणजे आता तुझ्या लग्नाची घाईच करायला हवी. अर्चनाबद्दल काय म्हणता माझी? आनंदा चक्क लाजला. पण आदित्य आईच्या कुशीत कोपर ढोसून म्हणाला. वा, जसपाल आई आणि आनंदा अर्चना एकदमच करूया माझी, म्हणजे आणखी मोठी पार्टी. आनंदाच्या बातमीनं वसुमतीही खिन्न झालेली पाहिली. म्हणून उठून तिच्यापाशी जाऊन तिला आणि आनंदालाही हसवाय चिडवायला म्हटलं. नको रे बाबा, तुझ्या त्या पुण्या मुंबईकडल्या शहरी बायका आणि वर सिनेमातल्या फार शहाण्या समजतात स्वतःला आणि शेफारलेल्या पण असतात. मला चांगली आपल्याकडची सून हवी आता, म्हणजे माझ्या म्हातारपणी मला धरून राहील. तिच्याकडे आनंदाने टाकलेल्या कटाक्षावरून तो आपल्याबद्दल असलं काही म्हणाला होता हे वसुमतीच्या ध्यानात आलंच. आणि त्याच्याकडे बघत ओठाला मुरड पाडून ती म्हणाली. असं का? मग आणतेच अर्चनाला धरून. बघ चांगला शहरी हिसका दाखवते की नाही ते. तेव्हा तिला हसत पण जसपालला आनंदा म्हणाला. मला विचारशील ना दादा, तर आपल्या अंजनालाच आणखी काही बहिणी आहेत का बघ. आनंदाच्या बालपणच्या या आठवणीचा एव्हाना कौटुंबिक विनोद झाला असल्यामुळे ते तिघेही मोठ्यांदा हसले. आणि आम्ही त्या येडपटांकडे बघून खेदानं माना हलवल्या. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 17वा. संगीत परीक्षित भातखंडे. यातील भूमिका आणि कलावंत: वसुमतीच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी, जसपाल तुषार दळवी, आनंदा निखिल हजारे, आदित्य मोहित गोखले आणि माच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी. निर्मिती सहाय्य वैभवी झरेकर. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.